आपदा तिथे एकनाथ शिंदे, हे समीकरण आहे. आणि त्यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा एकनाथ शिंदे असंच काम करत राहील. तुम्ही किती आरोप करा, किती शिव्या द्या, काही करा, पण हा एकनाथ शिंदे सेवा सोडणार नाही. हा मी या ठिकाणी आज कुठंतरी इथं कुठे काय केस गळत होते आणि नख गळत होते, ते कुठे तिकडच. आता मी ते याला सांगितलं आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना त्याचं संशोधन शोध करायला, काय त्याच्यावर उपाय करायला. पण मी आपल्याला आणखी एक सांगतो, एक गळती आणखी लागली आहे. ती गळती रोज आपल्याला माहित आहे काय. आणि म्हणून त्यांची अवस्था शोलेतल्या असराणी सारखी आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे आहे कोण? आणि म्हणून थोडं मी कधी आपल्याला माहित आहे, मी तशा प्रकारचे आरोप कधी करत नाही, कमरेखाली कधी वार करत नाही, मी पातळी सोडून कधी आरोप करत नाही, हे आपल्याला माहित आहे. पण आरोप 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 आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जाऊ दे त्यांचं त्यांच्यापाशी, जो तो आपल्या कर्माने घालवतो. आणि म्हणून त्यांची अवस्था गिरे तो भी टांग ऊपर अशीच आहे, त्याला मी काय करणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की तुमच्याकडे आज बुलढाण्यामध्ये आज कुठलं ते रेल्वेचं मला काम सांगितलं, बुऱ्हाणपूर, मलकापूर, मोताळा, बुलढाणा, चिखली, या बाबतीत मला वाटतं अगोदर पण आपण काही कामं केली आहेत प्रतापराव. आणि या रेल्वे संदर्भात देखील आपण केंद्रीय मंत्र्यांशी बोलू आणि या ठिकाणी तुमचं जे काही ही मागणी आहे त्याला अंजाम देण्याचं आपण काम करू, त्याचा पाठपुरावा आपण करू. मोताळा औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी त्या कामाला देखील गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय झालं संजय त्याचं? मोताळा तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील जो आहे तो बऱ्यापैकी आपण निकाली काढलाय. बरंचसं काय काय त्यांनी सांगितलंय, मी त्याच्यावर जात नाही. हरमोड सिंचन असेल, नळगंगा धरणात वळवणे पाणी असेल, गिरडा